तर स्वागत आहे भावांनो तुमचं तुमच्या लाडक्या भावाची यूट्यूब चॅनल संदीप खांबाट एडिटवरील एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. मित्रांनो, तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये जसा व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. सो तर फक्त आपल्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ काय अशा प्रकारे असणार आहे. तर सिम्पली काय करायचं, तुमच्या फोटोवरती क्लिक करायचे, फोटोला जे याच्या एंडिंगपर्यंत वाढून घ्यायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर ही जी तुमची लास्टची एंडिंग आहे ना, एंडिंगवरती क्लिक करून इथून डिलीट करायचं आहे. आता एवढं करून झालं मित्रांनो. सर्वात आधी काय करायचं आहे, बीटच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला एक ऑप्शन भेटेल हॅशटॅग ॲडिओचा. तर सर्वात आधी असं तुम्ही इथून हॅशटॅग ॲडिओ करून घ्यायचं आहे. तर हॅशटॅग ॲड झाला आहे मित्रांनो. आता सिम्पली काय करायचं, तिथं बीट पडताना आपल्या तिथे तुम्हाला कट लावायचे. तर बघू शकता इथं आपली दुसरी बीट येते. मी ऑलरेडी आपली पहिली बीट आणि इथं आपली दुसरी बीट. तर सिम्पली तुमच्या तुम्हाला फोटो दिसेल, फोटोवरती क्लिक करून इथं स्प्लिट लावायचं आहे. त्याच्यानंतर समोर जायचं आहे. इथं आपली बीट तिसरी पडते. ओके, इथं आपली बीट तिसरी पडते. तर इथं आपली बीट चौथी. ओके, चौथी बीट इथे येते मित्रांनो. त्याच्यानंतर इथे येते आपली पाचवी बीट आणि इथे येते आपली सहावी बीट. ओके, तुम्ही बघू शकता. तर सहावी बीट दिल्यानंतर ना इथं आपली येते सातवी बीट. त्याच्यानंतर इथं आठवी बीट येते मित्रांनो, नववी बीट आणि 10वी बीट. तर एकूण किती बीट आहे मित्रांनो? अशा एकूण 16 बीट मित्रांनो. तर तुम्ही इथं 16 बीट लावून द्यायचे आहे. 16 बीट लावून दिल्यानंतर सिम्पल तुम्ही काय करायचं माहिती का, 16 बीट लावून घ्यायचे. 16 बीट लावून झालं तुमच्या फोटोला. तर इथून सिम्पल तुम्ही बॅक यायचे. बॅक आल्यानंतर ओव्हरलेवरती जायचे आणि हा जो आपला ओव्हरलेचा बीटचा व्हिडिओ, हा व्हिडिओ इथून डिलीट करायचा आहे. तर हा व्हिडिओ काय करा तुम्ही आधी तुम्ही पूर्ण कट लावायचे. कट लावून झाल्यानंतरच हा व्हिडिओ डिलीट करायचा आहे. फक्त व्हिडिओ डिलीट झाल्यानंतर तुम्ही काहीच करायचं नाही मित्रांनो. तुम्ही तसंच राहायचं आहे. मी ऑलरेडी एक व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे. सो आता तुम्हाला सांगतो कशा प्रकारे ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करायचे. तर ओके, तर बघू शकता अशा प्रकारे तो व्हिडिओ असणार आहे. मी एक एडिट करून ठेवला आहे. तर सिम्पली आता काय करायचं आहे, 1 नंबरचा फोटो सोडून द्यायचा आहे. 2 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे. सर्वात आधी आपण ॲनिमेशन अप्लाय करणार आहोत. तर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इनमध्ये तुम्ही अशा प्रकारे समोर स्क्रोल करून तुम्हाला एक ॲनिमेशन भेटेल, स्विंग टॉप
लेफ्ट. ओके, तर स्विंग टॉप लेफ्ट नावाचं ॲनिमेशन 1 नंबर 2 नंबरच्या फोटोला द्यायचं आहे. 3 नंबरच्या फोटोवरती जाऊन ॲनिमेशन व इनमध्ये समोर स्क्रोल करायचं आहे आणि स्विंग बॉटम. ओके, स्विंग बॉटम लेफ्ट नावाचं हे जे ॲनिमेशन आहे याला इथे अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर बॅक यायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर ना त्याच्या समोरची जी मोठी बिट आहे तिच्यावर यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशन व कॉम्बोमध्ये जाऊन जे डिस्ट्रॉईड नावाचं स्ट्रेच अँड डिस्ट्रॉईड नावाचं ॲनिमेशन आहे या फोटोला इथं अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोरच्या फोटोवरती यायचं आहे. ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि जे राईट डिस्ट्रॉईड राईट नावाचं जे ॲनिमेशन आहे ह्या ॲनिमेशनला इथं अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर समोरच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशन व कॉम्बोमध्ये जाऊन स्विंग आउट नावाचं जे ॲनिमेशन आहे ह्या ॲनिमेशनला इथं अप्लाय करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती जायचं आहे. समोरच्या फोटोवरती गेल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे. इथून जे स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन आहे ह्या ॲनिमेशनला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर समोरच्या फोटोवरती जायचं आहे. समोरच्या फोटोवरती गेल्यानंतर ना ॲनिमेशन व इनमध्येच नाही कॉम्बोमध्ये स्लिप अँड स्लाईड 1 ह्या ॲनिमेशनला इथे अप्लाय करायचं. ओके, तर एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करून जे ओबल नावाचं ॲनिमेशन आहे समोर स्क्रोल करून अप्लाय करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करून झूम. ओके, राईट झूम नावाचं ॲनिमेशन याला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर समोरच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे. ट्रिपलेट्स 1 नावाचं ॲनिमेशन याला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर समोरच्या फोटोवर द्यायचं आहे. ॲनिमेशन व कॉम्बो म्हणून ट्रिपलेट्स 2 नावाचं जे ॲनिमेशन आहे हे तुम्हाला इथं अप्लाय करायचं. एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशन व इनमध्ये समोर स्क्रोल करायचं आहे. स्विंग. ओके, हे जे स्विंग राईट नावाचं ॲनिमेशन आहे ह्या ॲनिमेशन याच्या समोरच्या फोटोला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर त्या समोरच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशन व इनमध्येच स्विंग टॉप राईट नावाचं जे ॲनिमेशन आहे नाही सॉरी लेफ्ट नावाचं ॲनिमेशन याला अप्लाय करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवर जायचं आहे. ॲनिमेशन व इनमध्येच तुम्हाला समोर स्क्रोल करायचं आहे आणि हॉरिझॉन्टल. ओके, रॉक हॉरिझॉन्टली नावाचं हे जे ॲनिमेशन याला अप्लाय करायचं. एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये समोर रॉक व्हर्टिकल नावाचे ॲनिमेशन अप्लाय करायचं समोर करून स्क्रोल करून. आता एवढं करून झाल्यानंतर आता आपण इथं इफेक्ट अप्लाय करणार आहोत. तर सर्वात आधी काय करायचं 1 नंबरच्या फोटोवरती यायचे तुम्ही इफेक्ट व व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्ही जायचं आहे. इफेक्ट व व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं ओपनिंग अँड क्लोजिंग तुम्हाला 3 नंबरला बघायला भेटेल. त्याच्यावर टॅप करायचं आहे आणि इथून डायमंड झूम नावाचं तुम्ही स्क्रीनवरती जे इफेक्ट बघताय ही इफेक्ट याला इथं अप्लाय करायचं. ओके, ही इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर काय करायचं आहे समोर परत इफेक्ट व व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. ओके, काही तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. समोर अशा प्रकारे याला स्क्रोल करायचं आहे आणि स्प्लिट नावाचं जे ऑप्शन आहे याला इथून सिलेक्ट करून हे जे ही लेअर मिरर नावाचं ॲनिमेशन याला इथं अप्लाय करायचं आहे. ओके, हे ॲनिमेशन अप्लाय करून झाल्यानंतर इफेक्ट अप्लाय करायचं आहे. इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर याचे जे लेंथ ते 2 फोटो एवढी वाढून ठेवायची. ओके, तर आता एवढं करून झाल्यानंतर ना इथं आपल्या
मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.